श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। संत गोरोबा काका महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री रामचंद्राय नमः। उद्धारोनी ते खेचरी विजय झाला कपी केसरी। एरी राहुनी गगनातरी मधुर सोरी अनुवादे। श्री गणेशाला वंदन, सरस्वतीला वंदन, पांडुरंगाला वंदन, प्रभू रामचंद्राला वंदन, शांती ब्रह्म एकनाथाला वंदन, भानुदासाला वंदन आणि कथेला चौथ्या अध्यायाला सुरुवात। तुझ्या उपकारा हनुमंता कायम्या उतराई व्हावे आता। काही विनविती तत्वता सावधानता परिसावे। आता या ठिकाणी अप्सरा सांगू लागलेली आहे। काय सांगते? अरे हनुमंता, तुझ्यामुळं काय झालं? धन्य दिन झाले संत दर्शन आणि मागली या जन्मामी मुक्त झाले रे हनुमंता, अशी अप्सरा बोलू लागलेली आहे। आदट दाडुगा वीर होशी कळी काळा ते दृष्टी नानशी। त्याही वरी राम स्मरणेशी अहनिर्शी डुलत। आणि या ठिकाणी अप्सरा म्हणू लागलेली हनुमंता, तुला माझा आशीर्वाद आशीर्वाद असा आहे, विजय भव, तुझं कार्य सिद्धीला जाओ, आपीस न कधी येऊ, अशी या ठिकाणी अप्सरा बोलू लागलेली आहे। राम नाम स्मरण पुढे विघ्न कायशी बा पुढे। आश्चर्य देखिले वाडे कोंडे तुझ पुढे सांगेन। आणि हनुमंता म्हणले, तू काय करतो? जय श्रीराम। ज्याच्या मुखात श्रीराम आहे त्याला कळी काळ म्हणले सलाम घालतो, असं तुझी ख्याती आहे रे हनुमंता। तू भावार्थी श्रीराम भक्त नेनसी कपटाची मात। निष्कपट तू कपिनाथ राम देखता सर्वत्र। आणि हनुमंता तुझं कार्य कसं आहे? आणि त्या ठिकाणी म्हणले अंतर्भाव आहे, आणि तुझा भाव म्हणले कसा आहे? रामाच्या शब्दावर म्हणले विश्वास, राम नाम म्हणले रुजलेला आहे, आणि तू राम नामावर तरुण जातो। कपटाचं कारस्थान कुणाचं चालत नाही, अशी तुझी भक्ती आहे। विनविती असे मी तुझ प्रती सावधायके कपीपती। केवळ कपटाची कपट मूर्ती तो हा राक्षस चित्ती मानावा। आणि हनुमंता, तुझ्या वाटाला जाताना इग्न येणार महाकपटी म्हणले राक्षस कुळ आहे, सावध, अशी अप्सरा हनुमंताला सांगते। तू रामाचा निज भक्त स्वामी कार्या लागी उद्दक्त। अति संकटी दूर पंत क्रमोनी येत आलाशी। आतापर्यंत म्हणले तू इथपर्यंत आला, मी वाट पाहत होते, आणि वाट पाहताना म्हणले तुला संकट फार वाटणी पडले, तेवढं संकट म्हणले टाळून तू इथपर्यंत आला आणि माझा उद्धार केला। ज्याशी मनती परम साधू तो हा कपटी महामैंदू। जान राक्षसी दुर्बुद्धू तुझ छळवाद करू आला। आणि हनुमंता, तू इकडे येत असताना वली आणायला जाऊ लागलेला आहे, दुर्गनागिरी पर्वताला जायचं आहे तुला। वाटत इग्न आलेला आहे, तो काळनिमी राक्षस आहे, दुराचारी आहे, कपट कारस्थान आहे। हनुमंता, लक्षपूर्वक ऐकून घे। रावणाचा परम आप्त प्रतिज्ञा करून येत। ठाकून आला द्रोण पर्वत क्षणार्थ तुझ लागी। तुला छळण्यासाठी दुर्नागिरी पर्वतावर तुला जाऊ द्यायचं नाही, असाही तू म्हणले त्यानं ठाण मांडून बसलेला आहे, म्हणून म्हणले तुला तुझा वेळ घेत आहे। तो राक्षस आहे, कपटी कारस्थान करतो। हा काळ नेमी राक्षस ब्राह्मण रूपे तापस। धरून आला तापस वेश अति दुर्दर्श महापापी। महापापी दुराचारी आहे, सहड शास्त्री म्हणले असणारा, काय म्हणले कथा सांगतो, तुझं मनोरंजन करतो,
तू रमून जाव, तुझा वेळ वाया घालवावा आणि परत ना जावं, त्या काळणीमाचा हेतू आहे. काय साधूचं रूप आहे, पोट पाठीला गेलं, डोळे म्हणले आणि कुठं दिसत नाहीत, गारगुटी सारखे दिसू लागले, असं खरतर तपश्री असणारा करू लागलेला आहे. विश्वास ठेवू नको. याचा विश्वास धरिशी छळ न करीशी क्षणार्देशी, छळ छंदे याची मिरशी बहुमायेशी जाण तू. ए हनुमंता, तू कुणावर दया करू नको म्हणले असल्या चांडाळावर. आणि म्हणले जर तू असणारा भाव दावला तुझा घात होईल. घात होत नाही, परंतु म्हणले माझं का सांगायचं कर्तव्य आहे रे हनुमंता. तू माझ्यावर उपकार केला, मग अपकार कसा घडू द्यावा तो भक्ताला, अशी अप्सरा हनुमंताला बोलते. जाऊ दया ये सुभानू तव गोवावा कपिनंदनू, का मारावा सीतारवनू ऐसा पण करून आला. अरे बाबा, राजा रावणाला माहितीये आणि लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे आणि दिवस निघायच्या आत म्हणले दुर्नागिरीवर असणारी वली आणायची आहे. मग त्यानं ठराव घेतला, काळणीमेला बोलावलं आणि त्याला पटवलं आणि त्यानं पात्र वटवलं आणि तो तिथं बसलेला आहे. सत्यमानी माझे वचन वंदी मा पापी दुर्जन, न मारिता करील विघ्न सत्य जाण कपिनाथा. बघा, उपकार केल्यावर उपकाराची फेड कशी करतात. संताचं बीजच आहे तसं त्या ठिकाणी आणि ती असणारी अप्सरा बोलू लागलेली आहे. माझा उद्धार केला, काय द्यावे त्याशी व्हावे उद्धाराया, ठेवी ते हे पाय जीव थोडा. रे साधो हनुमंता, लक्षपूर्वक ऐक, त्याच्यावर विश्वास ठेवू नको. आणि तू म्हणले दिवस निघायच्या आत वली घेऊन जा, नको विश्वास ठेवू. आयशे बोलोनी सुंदरी गेली अंतरिक्षे गगनातारी, चाकटला तो अंतरी कपी केसरी अति विस्मिता. आणि ह्या अप्सरनं सांगितलं, हनुमंतानं म्हणले खरोखर आहे, बरोबर आहे आणि एवढं माझा वेळ घालविला वाया. सावध, जय श्रीराम. गेली असता स्वर्गागाना आश्चर्यवर्तिली कपिनंदना, विचारा धरिला निजमाना दुष्ट हनना लागोनी. आणि तिनं जाताना सारखं माग फिरून सांगत होती, हनुमंता वेळ वाया घालू नको. मग आपला म्हणले वेळ वाया चाललाय, ही रामायणातून सांगू लागलेले राम भक्त असणारे, आपला बी वेळ असाच चाललाय. कळी काळ म्हणले आपला सुद्धा तसाच वेळ वाया घालू लागलेला आहे. प्रत्येकानं म्हणलं कसं ध्यान करायचं ज्याच्यानं ठरवायचं, पण ठरवलं पाहिजे. काय ठरवायचं, आपण करा सोडवण, कुणी नाही सोडविणार. गण गोत कुणी नाही सोडविणार बाबा. एकच नाम जय श्रीराम, तो म्हणले पाठी राखतो, आले विघ्न टाळीतो. कसलं विघ्न येऊ द्या तो टाळीतो. शत्रू मित्र होती व्याघ्रणा खाती, सर्पण आडवसिती. वीजला धरलं, वीज नाही म्हणले शॉट देत. एवढी ताकद रामनामाची आहे. सबाह्य समोरुनी रघुनाथा, राक्षस दुष्ट अवलोकिता, समोर उडाली कपटता श्रीरामदूताचे निभेने. अव या ठिकाणी जय श्रीराम म्हणलं की म्हणले जो कपट कारस्थान करतो थरारून म्हणले अंगावर काटा येतो. देखना होनिया देही पाहणे पाहता ठाई, दृश्यत्वाची नाही दृष्टा तेही हारपे. अव या ठिकाणी रामनामाने काय होत, आलेलं विघ्न म्हणले दूर जात आणि त्या रामनामाचं म्हणले संरक्षण म्हणले करतो. काय करतो, नगर रे बाबा तिकडं का नगर रे नग का नग ती बिहत्तय म्हणले कळी काळ सुद्धा रामाचा म्हणले बाण पडता जड भारी, दाशी आठवावे हरी, आड घाली सुदर्शन. अशी गती होते म्हणून तू काही काळ नमस्कार करतो, जा म्हणले तुझ्या कार्याला, अशी गती होते. दृष्टा हार पलिया पाही दर्शन नुरेची काही, भावने
आव त्या कळी काळाला म्हणले मी कशाला चाललो, मी काय करणार आहे. त्या भक्ताचा चेहरा बघितला की म्हणले मोहणी पडते, विघ्न आणायचं इसरतो. त्याचं सहकार्याला त्याला म्हणले तयार होतो, इसरच पडून जातो. दृष्टा होई परिचिन्न तरी भाषे दृश्याचे भान, झाली या त्रिपुटीशी बोळवना कपट चिन्ह ते कैचे. आवा त्या भक्ता पुढं किती कपट कारस्थान किती पात्र रंगविलं तरी चालत नाही. का चालत नाही? नामा भक्तीचा महिमा थोर आहे, म्हणून म्हणले कळी काळ काही करू शकत नाही. एका श्रीरामा नामासाठी उडती कपटाची या कोटी, तो श्रीराम कपस निष्ठी कपट गोष्टी ते कैची. जो राम नाम म्हणलं ठसलेला आहे, रुजलेला आहे, आणि ते राम नाम कसं ठसत कसं उमटत. आव पाणी वाहत गंगेचं, ती खडक शेवाळून जात, तसं अंतकरण म्हणले त्या भक्ताचं म्हणले शेवाळून जात. त्याला म्हणले काय होतं, काहीच म्हणले कुणाचं वळ त्याच्या पुढे चालत नाही. अशी रामा भक्ताची ख्याती मोठी आहे. निर्धारोनी पाये तो कपिंद्र, दिशे राक्षस भ्यासुर, महापापी दुराचार याशी सत्वर मारीन. आता या ठिकाणी हनुमंतरायानं त्या अप्सरेच्या शब्दावर विचार केला आणि बारीक दृष्टीनं पाहिलं, म्हणले कोण आहे गडे हे. अरे बापरे, तुम्ही आहात का जे हरी करनेहरी. बोला पुढं. तेने साधुनी पुरुषार्थ करू आला माझा घात, अति बळी रामदूत याचा निपात करीना. आता त्यानं ठरव घेतलेला आहे राजा रावणासोबत लंकेश की जय. तुमचं म्हणले या ठिकाणी वैभव म्हणले मी वाढवणार, दुष्टाचा संहार करणार, अशा हेतून काणी मी आला. त्याला माहिती होत नाही गेलं तर राजा रावण दंड देतोय. असे कितीक लाईनी गेल्या तो, म्हणून त्यानं बी म्हणला ह्याच्या हातून मारण्याच्या ऐवजी कुणाच्या हातून मारावं, संताच्या हातून मारावं. अशा हेतून आला, आवेश आणू लागला. असाय काय म्हणले मारतो आणि पुढे काय बोलतो. ऐसे बोलुनी कपिंद्र आला राक्षस समोर, बोल बोलुनी निष्ठुर स्वयं वानर सरसावला. मग या ठिकाणी काळणी मी जरा असणाऱ्या वक्र दृष्टीने बघू लागला. हनुमंत म्हणले ए म्हणले काय, आता काय बोलतो पुढं. अरे पापिया निशाचार झनी पळशी दुराचार, तुझ्या करीन मी संहार कपटाचार सांडती परत. आणि खरोखर म्हणले जो राम भक्ताय त्याला म्हणले पापी दुराचारी जरी समोर आला त्याला म्हणले जिबीला म्हणले आळा घालतात भक्त. का त्यानं जर म्हणले असणाऱ्या त्या जिबीनं जर म्हणले वैखरीनं जर बोललं का सत्य ते असणारा शाप लागतो. हनुमंतराय म्हणले मला मारतो का रे, मारतो शब्द म्हणले खोचक बोलतो का, विचार कर. हनुमंतराय बोलू लागले ऋषी रूप धरुनी तापस करू आलाशी छळनास, आता होई सावकाश करी दास निज बळे. ए काळणी मी कसं काय म्हणले बघायचे का दोन हात. चल ये पुढं. जय श्रीराम. माझ्यानी हाते तेवरीत आजी न वाचशी जीवे जीत, आयशे जाणूनी निश्चित करी पुरुषार्थ निज बळे. अरे काळणी मी कुटुंबाचा विचार केलाच का रे. केलाय बाबा, पण काय करू, काय करतोच मर. ह्या ठिकाणी हनुमंतराय बोलू लागले. म्हणले मरायचं नव्हतं, पण कसं होतं म्हणले राजा रावणानं बरंच म्हणला माझी थट्टा मस्करी लावली. जातो का नाही, जातो की म्हणला लंकेश की जय. लंकेशला आनंद वाटू लागला. आलो म्हणले बेण पण म्हणले मी सुद्धा युद्ध करणार. त्याला मरायचं होतं म्हणून म्हणले मरावं कुणाच्या हाती, ह्याच बाबाच्या हातून मारावं.
अशी भावना मनाच्या व्यक्त केलेली आहे. आणि पुढे काय बोलतो काळणी मी ऐसे बोलता मारुती सरसवला राक्षस मूर्ती रणी जिंकवया कपी प्रती साटप चित्ती मांडिला. आता या ठिकाणी खरोखर म्हणले कंटाळा जीवाला कुटवर टिकाव म्हणले नको नको रे म्हणला माया गुंती गुंडाळू नको मला. मग काय कर ह्या संतांच्या हातून मरायचं आणि जीवनाचा उद्धार करायचा. हनुमंता शु चल हार बघ मला सावध. हनुमंतराया काणी मी कडी होऊ लागलेला आहे. ऐकोनी कपीचे उत्तर काळ नेमी निशाचार धरती विक्राळ शरीर अति भ्यासुर भासत. काळणी मी म्हणलं काय केलं मायावर रूप धारण केलं उंची वाढवली जाड झाला कुठं गेलं होतं पाठ पोटाला अकराळ विक्राळ रूप धारण केलं. हनुमंत एकच घास तुझा आता बघ घे गुरुचं नाम असा काळी मी म्हणले शब्द टाकून बोलू लागला. दश योजने वाढला उंच बरं. आडवा योजने 5 मातांचे उभाराले कच जैसे वृक्ष शूळ प्राय. 10 योजने उंची वाढवली 5 योजने रुंदी झाला. हनुमंतराया आता प्रवेश माझ्या हृदयात होणार मी गिळणार असा हनुमंताला शब्द टाकून काळणी मी बोलू लागला. आठही दाडा समसमित मासांचे चाकळे आत सगळी अशुद्ध नितळीत कैसे भासत भ्यासूर. भ्यासूर काळणी मी म्हणलं मी गुळ खायलो सारखं म्हणलं त्या ठिकाणी लागला मांस टाकायला तोंडात मी खायलो गुळ आणि तुम्ही लागला तोंडाकडे बघायला. तुम्हाला बी देतो वाचण्यासाठी खडा सौ खडा. दैवशाला पांडुरंग पाटील, सांगण्यासाठी सुरेशराव देशमुख. भोवंतळी बुबुळे खोल जैसे दगदगती इंगळ तैसे दिसती नित्र गोळ अति विक्राळ आकृती. आता काळीमीची आकृती सांगू लागलेली आहेत ग्रंथ करते. काय सांगतात डोळे म्हणले यंगळासारखे लालबुंद म्हणले दिसू लागले. वाण भिसूर रूप धारण केलं आणि हनुमंतावर धाव घेऊ लागलेला आहे. जैसा मेघ गडगडीला तैसा निशाचर गर्जनेला कोलती घेऊन धाविनला हनुमान दृष्टी लक्षुनी. आपल्याला माहित आहे आव मोठा परतीचं मान्सून महागारी जावं कडकड 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 कड म्हणले आवळ कडकत तसा काळी मी कड 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 वाजत म्हणले हनुमंताच्या अंगावर झाप घेऊ लागलेला.